मंगळवारी रात्री मुंबईत हा फॅशन शो पार पडला। या रॅम्प वॉकची फॅशन जगतात किती चर्चा झाली याची ठोस माहिती नाही, मात्र राजकीय वर्तुळात सध्या हा फॅशन शो जोरदार चर्चेत आहे आणि त्यासाठी कारणीभूत या रॅम्प वॉक करणाऱ्या मॉडेल नाहीत, तर हा फॅशन शो पाहणारी ही व्यक्ती आहे। डोळ्यांना जरा त्रास द्यावा लागेल। हे आहेत कृषी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागलेले धनंजय मुंडे। धनंजय मुंडेंची थोरली लेक वैष्णवीनं अमेरिकेत शिक्षण घेत फॅशन मार्केटिंग मॅनेजमेंट मध्ये पदवी घेतली आहे। आता आपल्या लेकीचं कौतुक म्हणून धनंजय मुंडेंनी फॅशन शो पाहण्यासाठी तब्येत बरी नसतानाही बीडहून मुंबई गाठली। अर्थात धनंजय मुंडेंमधल्या पित्याचं कौतुक केलं पाहिजे, पण धनंजय मुंडेंना सध्या जाब विचारला जातोय तो त्यांनी मंगळवारी रात्री केलेल्या ट्विटवरून। अजित पवारांच्या बीडमधील नियोजित दौऱ्यात मी पूर्ण वेळ उपस्थित राहणार होतो, परंतु माझी प्रकृती अद्यापही ठीक नसल्यानं मला उपचारासाठी मुंबई येथे यावं लागलंय, त्यामुळे बीडमधील कार्यक्रमांना मी उपस्थित राहू शकणार नाही। याबाबत मी पक्ष नेतृत्वाला पूर्व सूचना दिली आहे। अजित पवारांच्या बीडच्या दौऱ्यात अनुपस्थितीचं कारण सांगताना धनंजय मुंडेंनी केलेली ही एक्स पोस्ट। धनंजय मुंडेंनी स्पष्ट केलं असलं तरी अजित पवारांच्या बीड दौऱ्यातली त्यांची अनुपस्थिती राजकीय चर्चेचा विषय झाली नसती तर नवल। धनंजय मुंडेंच्या पूर्वाश्रमीच्या राजकीय वैरी आणि सध्याच्या महायुतीतल्या पार्टनर म्हणजेच त्यांच्या भगिनी पंकजा मुंडेंना काय वाटतंय तुम्हीच ऐका। दुसऱ्यांचे काय चाललंय थोडंच मला माहिती आहे, आता कोणाचं काय चाललंय मला काय माहिती। त्यांची तब्येत तर बरेच दिवस झाले बरी नाही। धनंजय मुंडेंच्या अनुपस्थितीबद्दल कुणी डोकं खाऊ नये म्हणून स्वतः अजित पवारांनीच तब्येत का महत्वाची असते ते सांगितलं। आज धनंजय मुंडे आजारी असल्यामुळे येऊ शकले नाही। त्यांनी मला सकाळी फोन केला आणि सांगितलं की दादा माझी तब्येत अजून थोडी खराब झालेली, आज दुपारी मी ऍडमिट होतोय दवाखान्यामध्ये, नाहीतर ते पण आज दौऱ्यावर येणार होते। पण शेवटी माणसाची तब्येत चांगली असली पाहिजे तर माणूस धडधाकटपणे काम करू शकतो आणि त्याच्यामुळं त्यांना येता आलं नाही। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड मधल्या लोकप्रतिनिधींनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातले संबंध अधोरेखित केले। धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांच्या काळातले घोटाळे बाहेर काढण्यात आले। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करत धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याबाबत अप्रत्यक्ष सूचनाच केली। वाल्मिक कराड आणि कृषी घोटाळ्यांचं प्रकरण कमी होतं की काय म्हणूनच नेमकं त्याच वेळी करुणा मुंडेंनी दाखल केलेल्या कौटुंबिक प्रकरणानं डोकं वर काढलं, तरी देखील धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला नाही। ज्या दिवशी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो जगासमोर आले त्याच्या दुसऱ्याच दिवशी धनंजय मुंडेंनी वर्षा बंगल्यावर राजीनामा पाठवून दिला। स्वतःला अर्जुन म्हणून घेणाऱ्या धनंजय मुंडेंना राजकीय चक्रव्यूह भेदता आला नाही। राजीनाम्याला जवळपास महिना लोटलाय, मात्र धनंजय मुंडे समोर येऊन कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीये, त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा रंगतायत। आता धनंजय मुंडे या चर्चांना पूर्णविराम देणार की विजनवासातच राहून योग्य